नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. पाहू शकता की मागील काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यासाठी कागदपत्र पडताळणी सुरू करण्यात आली आहे आणि एका घरामध्ये केवळ 2च पात्र लाडक्या बहिणींना लाभ दिला जातो आणि याच्यामध्ये 26 लाखापेक्षा अपात्र बहिणींची कागदपत्र पडताळणी सुरू आहे. त्यामुळे आता 2च लाडक्या बहिणींना लाभ दिला जात असल्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये घराघरामध्ये वाद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आता कोणाचा हप्ता बंद करायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे घरातील कुटुंब प्रमुख तर यांना सांगून हा जो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये एका रेशन कार्डवरती अधिक जर महिला लाभ घेत असतील तर कुटुंब प्रमुखांचा विचार लक्षात घेऊन त्यांचा लाभ बंद करण्यात येतोय. तर आता याच्यामध्ये लक्षात घ्या की एक विवाहित किंवा एक अविवाहित अशा प्रकारे अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण होत आहेत. शासनाने जे नवीन निकष लावलेले आहेत तर याच्यामुळे लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यामध्ये घराघरामध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे आता कोणाचा लाभ जो आहे तो बंद करायचा अशा प्रकारे देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका यांच्यामध्ये देखील म्हणजेच यांना अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून देखील लाडक्या बहिणींच्या कागदपत्र पडताळणीला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यासाठी त्यांची कागदपत्र पडताळणी होणे गरजेचं आहे. त्यावेळी तुम्हाला देखील त्यांना सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये जे निकष ठेवण्यात आलेले आहेत तर या निकषांमध्ये एका घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशाच लाडक्या बहिणींना एका रेशन कार्डवरती लाभ मिळू शकतो. परंतु महाराष्ट्रामध्ये एका घरामध्ये विवाहित 2 लाडक्या बहिणी असतील किंवा त्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी म्हणजेच 2 पेक्षा अधिक असतील तर अशा लाडक्या बहिणी आहेत यांच्यामध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे की लाभ कोणाचा यामध्ये बंद करायचा आणि कोणाचा चालू करायचा. त्यांनी जे निकष सांगितले होते की एका घरामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित अशा केवळ 2च लाडक्या बहिणींना लाभ मिळू शकतो. 21 वर्ष पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना हा लाभ मिळू शकतो. तर अशा या अटी देण्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आता शासनाच्या विरुद्ध देखील आवाज उठवण्याचं काम सुरू केलेलं आहे की याच्यामध्ये कमीत कमी लाडक्या बहिणींना अट न ठेवता म्हणजेच याच्यामध्ये एका घरामध्ये एक विवाहित किंवा एक अविवाहित अशी अट न ठेवता म्हणजेच एका रेशन कार्डवरती 2च लाभार्थी पण विवाहित असले तरी चालतील आणि अविवाहित देखील असले तरी चालतील. म्हणजे 2 अविवाहित आणि 2 विवाहित तर अशा प्रकारे जर लाडक्या बहिणी असतील त्यांना देखील लाभ द्यावा. तर अशी मागणी जोर धरून आहे. म्हणजेच एका रेशन कार्डवरती 2 लाडक्या बहिणी त्या तर अविवाहित असल्या पाहिजेत 21 वर्षापुढील आणि विवाहित जरी असल्या तरी सरसकट 2 लाडक्या बहिणींना लाभ मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता शासनाचा यावरती काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना पुढचा हप्ता येणारच आहे. पण ज्या 26 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर यांच्यामध्ये अनेक ठिकाणी वाद निर्माण झालेले आहेत. या ठिकाणी काही ग्रामीण भागातून यासाठी विरोध केला आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी देखील अंगणवाडी सेविका यांना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे एकंदरीत सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता शासन या संदर्भात काय विचार करते या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात या निर्णयाला विरोध केला जात आहे. त्यामुळे अपेक्षित धोरण लवकरच या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित होईल आणि मंत्री आदित्य तटकरे असतील मुख्यमंत्री असतील या संदर्भात घोषणा करतील आणि कमीत कमी एका घरामध्ये 2 विवाहित लाडक्या बहिणी असतील तरी देखील त्यांना लाभ मिळाला पाहिजे. तर यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर लवकरच या संदर्भात घोषणा होईल. ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा नाही आहे. लवकरच या संदर्भात घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. कागदपत्र पडताळणी झाल्याशिवाय लाडक्या बहिणींना 26 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तर यांना सध्या तरी हप्ते वितरणाची घोषणा नाही आहे. त्यांचे कागदपत्र पात्र झाल्यानंतरच त्यांना मागील हप्त्यांसहित पुढील हप्ते मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा आणि एका रेशन कार्डवरती जास्त म्हणजे 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर कोणाचा लाभ बंद करायचा किंवा कोणाचा लाभ चालू करायचा तर हे मात्र तुमच्या कुटुंब प्रमुखांना विचारून घेतलं जाणार आहे. त्यांच्याकडून तसं हमीपत्र देखील लिहून घेतलं जाणार आहे. तर अशा प्रकारची देखील आताची अपडेट आहे. तर ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा.